जे आपल्या हक्काचं नाही ते मिळवण्याची इच्छा होते तेव्हा महाभारताला सुरुवात होते, आणि जे आपल्या हक्काचं आहे आणि ते सोडण्याइतकं जेव्हा मन आपलं मोठं होतं ना, तेव्हा रामायणाची सुरुवात होती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. प्रभू श्रीरामांची कथा तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. रामायणात प्रभू श्रीरामांनी आपलं एवढं ऐश्वर, एवढा राजपाट सोडून ते 14 वर्ष वनवासाला गेले होते, हे सर्वांना तर माहीतच आहे. तर आता रामनवमी येत आहे, तर रामनवमीसाठी आपण कोणती सेवा करायची ते आज आपण पाहणार आहोत. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी ह्या दिवशी आपण आदिशक्तींच्या सेवेचाही काळ असतो. या दिवसात आपण या काळात दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठणसुद्धा करत असतो. तसेच या काळात आपल्याला रामरक्षा ह्या स्रोताचं सुद्धा आपल्याला इथं पठण करायचं आहे. रामरक्षा हे अनेक स्रोतापैकी एक शक्तिशाली स्रोत म्हटलं आहे. तर हे आपल्याला 10 श्लोके आहे. तर हे म्हणायचं कसं, हा मंत्र खूप असा शक्तिशाली आहे. तर तो सिद्ध कसा करायचा, गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान आपण हे संकल्पयुक्त सेवा कशी करायची, तर आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व रोग, अपघात, वाईट शक्ती, शत्रूपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी आपल्याला 9 दिवस रामरक्षा स्रोताचं पठण करायचं आहे. तर आता रामरक्षा पठण कशी करावी, ते आपल्या घरामध्ये सिद्ध कशी करावी ते आज आपण आता पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर प्रत्येक घरात रामरक्षा ही पठण व्हावी, ज्या करून आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण राहतं, तसेच आपल्या घरात शांतता राहते. त्यासाठी आपल्या घरामध्ये रोज एकदा तरी रामरक्षा अवश्य पठण करा. आपल्या घरात जर लहान मुले असतील तर त्या लहान मुलाचे आजारपण, वाईट शक्तीपासून संरक्षण, रोगापासून संरक्षण, त्यांची कुशाग्र बुद्धी होण्यासाठी आपल्याला ही रामरक्षा सिद्ध करायची. तर रामरक्षा सिद्ध कशी करायची ते पाहूया. घरात गुढीपाडवापासून ते रामरक्षा नवमीपर्यंत आपल्याला ही रामरक्षा ही सिद्ध करायची आहे. तर सर्वप्रथम आपण गुढीपाडव्या दिवशी सकाळी लवकर उठायचे, देवपूजा करायची, शुद्ध तुपाचा दिवा आपण लावायचा आहे. नंतर आपल्याला गणपतीचं स्मरण करायचं आहे, कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे. आता हे सिद्ध कसं करायचं आहे, तर आता हे आपण रामरक्षा सिद्ध करण्यासाठी सर्व देवी देवतेचा आशीर्वाद घ्या. मग आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण संकल्प केला तर आपली सेवा लवकर फलदायी ठरते. त्यासाठी आपण संकल्प हा करत असतो. कोणतीही सेवा करण्या अगोदर संकल्प तुम्ही अवश्य करा. संकल्प करताना सर्वप्रथम आपल्या उजव्या हातात पाणी घ्या, त्याच्यामध्ये फूल टाका, तुळशीचं पान असेल तर तुळशीचं पान टाका, अक्षता टाका, हळदी कुंकू टाका, आणि नंतर आपल्याला आपल्या मनामध्ये प्रभू श्रीरामाचं स्मरण करायचे आणि त्यांना आपली इच्छा जी काही असेल ती बोलायची. मी माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी रामरक्षा स्रोताचं पठण करत आहे, त्यांची सिद्धी करत आहे, त्यासाठी मला ताकद द्या, त्यासाठी मला ही सेवा करण्याची संधी द्या, ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या असं म्हणायचे आपल्याला. ही सेवा माझी 11 दिवसात मी किती 11 वेळा 9 दिवसात म्हणजे रोज 11 वेळा हे पठण करणार आहे असं तुम्ही सांगा. तुम्ही रोज किती पाठ वाचणार आहे ते पण तुम्हाला इथं सांगायचं आहे. रोज तुम्ही कमीत कमी 11 पाठ वाचायचेत हे तुम्ही त्या सेवेत बोलताना सांगायला विसरू नका. कारण तुम्ही एक पाठ करणार असाल तर एक म्हणा, 11 करणार असेल तर 11 करा असं म्हणायचं संकल्प करताना. आणि तेवढेच पाठ आपल्याला गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत करायचे असतात. त्यामुळे संकल्प करताना किती पाठ करणार आहे ते पण आपण अवश्य म्हणा. ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या असं म्हणायचं आहे आणि ते आपल्या हातातील पाणी तामनात सोडून द्यायचं आहे. तर आता रामरक्षाचं पठण आपल्याला आता करायचं आहे. तर 9 दिवस म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी या 9 दिवसात आपल्याला रामनवमीचं रोज 11 वेळा हे पठण करायचं आहे. पठण सुरू असताना तुम्ही अगरबत्ती लावा, त्याची जी रक्षा आहे ती सर्वांना लावा. श्रद्धेनं, भक्तीनं आणि प्रेमपूर्वक तुम्ही हे पठण करा. तुम्हाला हे पठण करताना बसायला आसन घ्या. मनामध्ये रामाबद्दल, प्रभू श्रीरामाबद्दल श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि हे पठण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बघा, तुमच्या घरात जे काही आजारपण असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, त्या सर्व संकटाचा नायनाट करणारं हे स्रोत आहे.
त्यामुळं तुम्ही हे नक्कीच पठण करण्याचा प्रयत्न करा, त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल। तर ह्याच्यात कोणते नियम पाळायचे, नियम काय नाही, फक्त मांसाहार तुम्ही करायचा नाही, विटाळ मासिक धर्म हे काय असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते वाचता येत नाही, तुम्ही नंतरसुद्धा वाचू शकता। स्वतःचं मन स्वच्छ ठेवा, घर प्रसन्न ठेवा। बघा, तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने जर रामरक्षा पठण केली तर त्याचं फळ तुम्हालासुद्धा नक्कीच मिळेल। तर ही पठण कशी करायची, तर नित्यसेवेमध्ये आपल्याला श्री रामरक्षा स्रोत आहे, ते तुम्ही स्वामी केंद्राची नित्यसेवा आहे, त्यात तुम्हाला 146 पान नंबरवर ते तुम्हाला मिळून जाईल। 10 श्लोकापर्यंत आपल्याला हे पाठ करायचं आहे, म्हणायचं आहे 1 ते 10, आणि हे 11 वेळा म्हणा तुम्ही। एकाच बसण्यागणी आपल्याला हे 11 वेळा म्हणायचं। एक पठण करायला आपल्याला कमीत कमी 5 मिनटं लागतात, त्यामुळे ही सेवा तुमची नक्कीच होईल। किती मंत्र म्हणायचे ते तुम्हाला आता दाखवते। हे पहा, आपल्याला इथपर्यंत 10वं, येता राम बोलो पेता रक्षाय सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवत, इथपर्यंत लास्ट 10पर्यंत म्हणायचं आहे। आणि सुरुवात आपल्याला ही श्री गणेशाय नम ओम असं श्री रामरक्षा स्रोत मंत्रचं ही सर्वप्रथम वाचायचं आहे। नंतर आपल्याला चरित्र रघुनाथस्य इथून आपल्याला नंतर तुम्ही 1 ते जिथं 1 अंक आहे ना तिथून सुरुवात करायची, 10पर्यंत म्हणायची नाही। तर इथपर्यंत तुम्ही 11 वेळा रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न करा। बघा, फक्त 10च ओळ येतं, 10च मंत्र येतं, हे तुम्हाला सहज म्हणण्यात येईल। तुम्ही जर रोज केंद्रात जात असाल तर तुम्हाला हे नक्कीच पाठ झालेलं असेल, परंतु जर तुम्हाला पाठ नसेल तर पहिले थोड्या वेळ जरा तुम्हाला शब्द फुटायला टाईम लागेल, परंतु एकदा जर तुमचे शब्द फुटले तर तुम्हाला ही रामरक्षा सहज न बघतासुद्धा म्हणता येईल। त्यामुळं तुम्ही 9 दिवस ही सेवा करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच करा। रामनवमी हे आपल्या घरातील मुलांच्या आरोग्यासाठी असते, त्यामुळे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी ही सेवा नक्कीच करा।